नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर 100 प्रश्न बघणार आहोत. आणि आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 5वी, 6वी, इयत्ता 4थी असे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत, जेणेकरून आपला कोणत्याही वर्गाचा कुठलाही मुद्दा राहू नये. म्हणून हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आता आपण बघूयात इयत्ता 7वीचा संपूर्ण इतिहास या विषयावर संपूर्ण घटकावर आधारित हे प्रश्न. बघा, प्रश्न पहिला आहे, इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत? इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत? तर 3 प्रकारची आहेत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 2, पोवाडा हे इतिहासाचे कोणते साधन आहे? बघा, पोवाडा हे इतिहासाचे कोणते साधन आहे? तर पर्याय बघा, पर्याय क्रमांक क, मौखिक साधन आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3, शिवपूर्व काळात महाराष्ट्रात कोणत्या 2 सुलतानी सत्ता होत्या? शिवपूर्व काळात महाराष्ट्रात कोणत्या 2 सुलतानी सत्ता होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे निजामशाह व आदिलशाह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिराचा कोणी जीर्णोद्धार केले? तर याचे योग्य उत्तर आहे मालोजीराजे भोसले. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5, जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या? जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे जाधव घराण्यातील होत्या. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6, शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी कोणी दिली? शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी कोणी दिली? तर याचे योग्य उत्तर आहे आदिलशाह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7, शहाजीराजांनी कोणाच्या राज्यातून जहागीर मिळवली? शहाजीराजांनी कोणाच्या राज्यातून जहागीर मिळवली? तर याचे योग्य उत्तर आहे आदिलशाह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? बघा, हा प्रश्न येतोच, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 9, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? बघा, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे क, शिवनेरी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 10, मावळ भागात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? मावळ भागात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? तर मावळे म्हणतात. त्याच्याहूनच मावळ हे नाव पडलेलं आहे. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 11, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? बघा, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे राजगड. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12, अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर झाला? अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्यावर झाला? प्रतापगड. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13, शाहिस्तेखानाचा पराभव कोणी केला? शाहिस्तेखानाचा पराभव कोणी केला? तर शिवाजी महाराजांनी केला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 14, पुरंदरचा तह कोणाशी झाला? पुरंदरचा तह कोणाकोणामध्ये झाला असाही प्रश्न येतो, किंवा पुरंदरचा तह कोणाशी झाला असाही प्रश्न येऊ शकतो. तर याचे योग्य उत्तर आहे मिर्झा राजे जयसिंग. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15, अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान काय म्हणून ओळखले जात? अष्टप्रधान मंडळातील जे पंतप्रधान म्हणून आपण संबोधलो जातो, तर ते काय म्हणून ओळखले जात? तर याचे योग्य उत्तर आहे पेशवा. म्हणजे
पूर्वीच्या काळातला पेशवा म्हणजे आजच्या काळातले पंतप्रधान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे कान्होजी आंग्रे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. स्वराज्यात जमीन महसुलासाठी कोणती पद्धत होती? स्वराज्यात जमीन महसुलासाठी कोणती पद्धत होती? तर याचं योग्य उत्तर आहे शेतसारा, पर्याय क्रमांक क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. रायगडावर राज्याभिषेक कधी झाला? बघा, जन्म कधी झाला, राज्याभिषेक कधी झाला, कुठे झाला, कोणत्या किल्ल्यावर झाला, हे असे महत्त्वाचे प्रश्न हमखास येतात. रायगडावर राज्याभिषेक कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1674. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. अष्टप्रधान मंडळात न्यायदान पाहणाऱ्यास काय म्हणत? बघा, अष्टप्रधान मंडळावर आधारित 2 ते 3 प्रश्न हमखास असतात. अष्टप्रधान मंडळात न्यायदान पाहणाऱ्यास काय म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायाधीश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. शिवरायांच्या काळचा आदर्श राज्यकर्ता म्हणून कोणता गुण महत्वाचा होता? बघा, शिवरायांच्या काळाचा आदर्श राज्यकर्ता म्हणून कोणता गुण महत्वाचा होता? तर याचे योग्य उत्तर आहे प्रजाहित दक्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला? छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1689. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. राजाराम महाराजांनी कोठे आश्रय घेतला होता? राजाराम महाराजांनी कोठे आश्रय घेतला होता? तर याचं योग्य उत्तर आहे जिंजी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. औरंगजेबाच्या मृत्यूचा काळ कोणता? औरंगजेबाच्या मृत्यूचा काळ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे 1707. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शाहू महाराजांची सुटका कोणी केली? छत्रपती शाहू महाराजांची सुटका कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे जुल्फिकार खान. जुल्फिकार खान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. पेशवे पदाची सुरुवात कोणाच्या काळापासून झाली? पेशवे पदाची सुरुवात कोणाच्या काळापासून झाली? तर याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज. बघा, प्रश्न क्रमांक 26. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम किती वर्ष चालला? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम किती वर्ष चालला? तर याचं योग्य उत्तर आहे 27 वर्ष. लक्षात असू द्या, 27 वर्ष मराठे झगडलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी कोणत्या किल्ल्यावर तळ ठोकला होता? इथं किल्ल्याचा झालंय, तर किल्ल्यावर असं वाचा. औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी कोणत्या किल्ल्यावर तळ ठोकला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध लढण्यासाठी आपली राजधानी कोठे हलवली? राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध लढण्यासाठी आपली राजधानी कोठे हलवली? तर याचं योग्य उत्तर आहे जिंजी. नेक्स्ट पर्याय क्रमांक अ. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी कोणाला जेरीस आणले होते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी कोणाला जेरीस आणले होते? तर याचं योग्य उत्तर आहे मुघल सैन्यांना. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. छत्रपती राजाराम महाराजांचे निधन, बघा, छत्रपती राजाराम महाराजांचे निधन कोठे झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पन्हाळा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. महाराणी ताराबाईंनी कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार चालवला? महाराणी ताराबाईंनी
कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार चालवला? याचं योग्य उत्तर आहे पन्हाळा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार उत्तरेत कोणी केला? मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार उत्तरेत कोणी केला? याचं योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. सालेरच्या लढाईत कोणाचा विजय झाला? सालेरच्या लढाईत कोणाचा विजय झाला? तर याचं योग्य उत्तर आहे मराठे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शाहू महाराजांची सुटका कोणी केली? छत्रपती शाहू महाराजांची सुटका कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे आझमशहा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? बघा, लढाईवर हमखास प्रश्न असतोच. पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली, दुसरी लढाई केव्हा झाली आणि तिसरी लढाई केव्हा झाली आणि प्लासीची लढाई केव्हा झाली, यावर हमखास प्रश्न असतो आणि असतोच. तर बघा, पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? याचं योग्य उत्तर आहे 1761. चला प्रश्न क्रमांक 35. पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मराठे व अहमदशाह अब्दाली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे कार्य काय होते? अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे कार्य काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे जमा खर्च पाहणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. शिवरायांच्या आरमारातील मुख्य जहाज कोणते होते? शिवरायांच्या आरमारातील मुख्य जहाज कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे गुराब. बघा, गुराब हे जहाजाचं नाव आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा कोणाच्या नेतृत्वाखाली लढला गेला? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा कोणाच्या नेतृत्वाखाली लढला गेला? तर याचं योग्य उत्तर आहे महाराणी येसुबाई पण होत्या, छत्रपती राजाराम महाराजही होते आणि महाराणी ताराबाई होत्या. म्हणजे वरील सर्व. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. स्वराज्यातील गडांची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? स्वराज्यातील गडांची व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? तर त्याला किल्लेदार असे म्हणत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी कोणत्या विषयावर आहे? शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी ही कोणत्या विषयावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कर्ण महाभारत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार उत्तरेत कोणत्या नदीपर्यंत झाला? मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार उत्तरेत कोणत्या नदीपर्यंत झाला? तर याचं योग्य उत्तर आहे अटकेपर्यंत, म्हणजे सिंधू नदी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. पेशव्यांचे मुख्य कार्यालय कोठे होते? बघा, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पेशव्यांचे मुख्य कार्यालय कोठे होते? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे शनिवारवाडा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. बाजीराव पेशवे हे कोणाचे पेशवे होते? बाजीराव पेशवे हे कोणाचे पेशवे होते? तर याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. सनद म्हणजे काय? बघा, सनद म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अधिकृत पत्र किंवा हुकूम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. मराठा साम्राज्यात सरंजाम म्हणजे काय? मराठा साम्राज्यात सरंजाम म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे लष्करी सेवेसाठी दिलेला महसूल, त्याला सरंजाम असं म्हणत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणती नवीन शक सुरू केले? राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणते नवीन शक सुरू केले? तर राज्याभिषेक शक सुरू केले. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47 तुमच्या स्क्रीनवर. पन्हाळा किल्ल्याचा वेढा कोणी दिला होता? बघा, प्रश्न पुन्हा ऐका.
पन्हाळा किल्ल्याचा वेढा कोणी दिला होता? तर याचं योग्य उत्तर आहे सिद्दी जोहर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 48. कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले गेले? कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले गेले? याचे योग्य उत्तर आहे सिंहगड ठेवले गेले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. स्वराज्यातील हेड म्हणून कोणाकडे पाहिले जाते? स्वराज्यातील हेड म्हणून कोणाकडे पाहिले जात? तर बघा याचं योग्य उत्तर आहे छत्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. मराठा नौदलाचे जनक कोणाला म्हणतात? मराठा नौदलाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 51 बघा. अष्टप्रधान मंडळातील पंडितराव हे खाते कशाचे होते? बघा अष्टप्रधान मंडळातील पंडितराव हे खाते कशाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे धार्मिक. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 52. स्वराज्यातील सर्वोच्च अधिकारी कोण? स्वराज्यातील सर्वोच्च अधिकारी कोण? तर याचे योग्य उत्तर आहे छत्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. गनिमी काव्याचा वापर सर्वात जास्त कोणी केला? गनिमी काव्याचा वापर सर्वात जास्त कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 54. शिवरायांच्या काळातील मुख्य शेतीचे उत्पन्न कोणते? शिवरायांच्या काळातील मुख्य शेतीचे उत्पन्न कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे धान्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55. स्वराज्यातील कोतवाल काय काम करायचे? बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. स्वराज्यातील कोतवाल काय काम करायचे? तर याचे योग्य उत्तर आहे गावातील रक्षण. प्रश्न क्रमांक 56. अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे पद कोणत्या खात्यासाठी होते? पुन्हा एकदा प्रश्न ऐका. अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे पद कोणत्या खात्यासाठी होते? तर याचे योग्य उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. शिवरायांच्या काळातील नाणी कोणत्या धातूची असत? शिवरायांच्या काळातील नाणी कोणत्या धातूची असत? तर याचे योग्य उत्तर आहे सोने व तांबे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कोणता सर्वात महत्त्वाचा किल्ला प्रथम जिंकला? बघा हा प्रश्न आलेला आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कोणता सर्वात महत्त्वाचा किल्ला प्रथम जिंकला? तर याचं योग्य उत्तर आहे तोरणा. तोरणा किल्ला जिंकूनच तोरणगड स्वराज्याचे खरे तोरण बांधले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59. मराठा सैन्यातील पागा म्हणजे काय? बघा मराठा सैन्यातील पागा म्हणजे काय? तर पागा म्हणजे घोडदळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. शिलेदार म्हणजे काय? बघा आपण एकही मुद्दा सोडलेला नाही. प्रत्येक घटकावर आपण डीपमध्ये एकाच वर्गाचा एकच व्हिडिओ एकाच विषयाचा बनवत आहोत. शिलेदार म्हणजे काय? तर शिलेदार म्हणजे स्वतःचे घोडे व शस्त्र असलेला सैनिक. शिलेदार म्हणजे स्वतःचे घोडे व शस्त्र असलेला सैनिक. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 61. स्वराज्यातील मुजुमदार हे कोणाचे काम करत? स्वराज्यातील मुजुमदार हे कोणाचे काम करत? तर याचे योग्य उत्तर आहे हिशोब तपासणे. म्हणजे मुजुमदाराचं काय काम होतं? हिशोब तपासणे. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्यालय कोठे होते? बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्यालय कोठे होते? तर याचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63.
शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते? शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 64. शिवकालीन न्यायव्यवस्थेत पाटील हे काय काम करत? शिवकालीन न्यायव्यवस्थेत पाटील हे काय काम करत? तर याचं योग्य उत्तर आहे गावातील तंट्यांचे निवारण. गावातील तंट्यांचे निवारण करत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. स्वराज्यात मिरासदार म्हणजे कोण? स्वराज्यात मिरासदार म्हणजे कोण? तर याचं योग्य उत्तर आहे जमीन मालक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. तत्कालीन महाराष्ट्रात कोणती लोककला लोकप्रिय होती? तत्कालीन महाराष्ट्रात कोणती लोककला लोकप्रिय होती? तर याचं योग्य उत्तर आहे बघा कीर्तन होते, तमाशा होते, पोवाडे होते, भारुडे होते, म्हणजेच वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. समर्थ रामदास स्वामींनी कोणाची स्थापना केली? समर्थ रामदास स्वामींनी कोणाची स्थापना केली? तर याचं योग्य उत्तर आहे मारुतीची मंदिरे आणि व्यायामशाळा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? शिवभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे परमानंद कवी. नेक्स्ट क्वेश्चन. शिवरायांच्या काळात व्यापारासाठी कोणती बंदरे महत्वाची होती? बघा शिवरायांच्या काळात व्यापारासाठी कोणती बंदरे महत्वाची होती? तर याचं योग्य उत्तर बघा राजापूर पण आहे, चौल आहे, वेंगुर्ला आहे, म्हणजेच सर्व वरील सर्व. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 70. मराठ्यांच्या काळात स्त्रियांचे स्थान कसे होते? मराठ्यांच्या काळात स्त्रियांचे स्थान कसे होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सन्मानाचे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. स्वराज्य म्हणजे काय? बघा हा 4थ्या वर्गातलाच प्रश्न आहे. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. शिवरायांच्या सैन्यात कोणाला स्थान होते? शिवरायांच्या सैन्यात कोणाला स्थान होते? तर याचं योग्य उत्तर आहे सर्व जाती धर्माचे लोक. सर्व जाती धर्माचे लोक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. महाराजांचे प्रधान सचिव कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रधान सचिव कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे अण्णाजी दत्तो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. स्वराज्यातील कर वसुलीसाठी कोणती व्यक्ती जबाबदार होती? स्वराज्यातील कर वसुलीसाठी कोणती व्यक्ती जबाबदार होती? तर याचं योग्य उत्तर आहे पाटील, देशमुख, कुलकर्णी, म्हणजे वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 75. शिवकालीन समाज जीवनात संत चळवळीचा काय परिणाम झाला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शिवकालीन समाज जीवनात संत चळवळीचा काय परिणाम झाला? तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब, म्हणजे धार्मिक प्रबोधनही झाले, सामाजिक समानताही झाली, म्हणून पर्याय क्रमांक क, अ आणि ब. बघा प्रश्न क्रमांक 76. मराठ्यांनी अटकेपार झेंडा कोणाच्या काळात लावला? मराठ्यांनी अटकेपार झेंडा कोणाच्या काळात लावला? तर याचं योग्य उत्तर आहे पेशवे काळात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. वसईची मोहीम कोणी यशस्वी केली? वसईची मोहीम कोणी यशस्वी केली? तर याचे योग्य उत्तर आहे चिमाजी आप्पा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. मराठा साम्राज्याची शेवटची राजधानी कोणती? मराठा साम्राज्याची शेवटची राजधानी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 79. होळकर घराण्याचे मूळ पुरुष कोण? होळकर घराण्याचे मूळ पुरुष कोण? तर याचे योग्य उत्तर आहे मल्हारराव होळकर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 80. गायकवाड घराणे कोठे राज्य करत होते? गायकवाड घराणे कोठे राज्य करत होते?
तर याचं योग्य उत्तर आहे बडोदा. बडोद्याचे गायकवाड. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 81. पानिपतच्या लढाईत मराठा सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? बघा, पानिपतच्या लढाईत मराठा सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे सदाशिवराव भाऊ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82. मराठ्यांचा राजा म्हणून साताऱ्यात कोणाचा राज्याभिषेक झाला? मराठ्यांचा राजा म्हणून साताऱ्यात कोणाचा राज्याभिषेक झाला? तर याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 83. पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? बघा, मी विचारलं होतं ना, मागे म्हटलं होतं पानिपतची लढाई, प्लासीची लढाई, यावर हमखास प्रश्न येतोच. पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1761. चला पुढे. प्रश्न क्रमांक 84. पेशवे पदाची सुरुवात कोणत्या छत्रपतींच्या काळात झाली? पेशवे पदाची सुरुवात कोणत्या छत्रपतींच्या काळात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे शाहू महाराज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. पेशवा या शब्दाचा अर्थ काय होतो? पेशवा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचं योग्य उत्तर आहे मुख्य प्रधान. चला पुढचा प्रश्न बघूया. शनिवारवाडा हे कोणाचे मुख्य कार्यालय होते? शनिवारवाडा हे कोणाचे मुख्य कार्यालय होते? तर याचं योग्य उत्तर आहे मराठा साम्राज्यांचे म्हणजे पेशवांचे. प्रश्न क्रमांक 87. मराठ्यांच्या आरमाराचे जनक कोणाला म्हटले जाते? मराठ्यांच्या आरमाराचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 88. मराठा साम्राज्यात सरदारांना दिलेली जमीन कोणत्या नावाने ओळखली जात असे? मराठा साम्राज्यात सरदारांना दिलेली जमीन कोणत्या नावाने ओळखली जात असत? तर त्याला सरंजाम असं म्हणत असत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89. अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी झाला? बघा, अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे प्रतापगड. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 90. पुरंदरचा तह कोणाकोणामध्ये झाला? पुरंदरचा तह कोणाकोणामध्ये झाला? तर याचं योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज व जयसिंग, मिर्झाराजे जयसिंग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. स्वराज्यातील गोतसभा कशासाठी होती? स्वराज्यातील गोतसभा कशासाठी होती? तर याचं योग्य उत्तर आहे सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. शिवरायांच्या काळातील हुजूर म्हणजे काय? शिवरायांच्या काळातील हुजूर म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे स्वतः राजा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ज.स. करंदीकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. स्वराज्यातील पाटील हे कोणत्या स्तरावरील अधिकारी होते? स्वराज्यातील पाटील हे कोणत्या स्तरावरील अधिकारी होते? तर याचं योग्य उत्तर आहे गाव पातळीवरील. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95. शिवरायांच्या काळात कोणत्या परकीय शक्तीशी संघर्ष करावा लागला? शिवरायांच्या काळात कोणत्या परकीय शक्तींशी संघर्ष करावा लागला? तर याचं योग्य उत्तर बघा, सिद्धी पण आहे, पोर्तुगीज आहे, इंग्रज आहे, म्हणजे वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96. अष्टप्रधान मंडळ हे कोणी निर्माण केले? अष्टप्रधान मंडळ हे कोणी निर्माण केले? तर याचं योग्य उत्तर आहे शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 97. स्वराज्यात निसार म्हणजे काय? स्वराज्यात निसार म्हणजे काय? निसार म्हणजे शेतसारा.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98. रायगडाचे पूर्वीचे नाव काय होते? रायगडाचे पूर्वीचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे रायरेश्वर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99. मराठा सत्तेचा उदय कोठे झाला? मराठा सत्तेचा उदय कोठे झाला? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. बघा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील समाज जीवनात संतांचे कार्य काय होते? महाराष्ट्रातील समाज जीवनात संतांचे कार्य काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे आध्यात्मिक प्रबोधन होतं, लोकजागृती होती, समतेचा संदेश होता, म्हणजेच वरील सर्व. तर शिक्षक मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. तर बघा इयत्ता 7वीवर फक्त इयत्ता 7वी या 7वीच्या पुस्तकांवर आपण 100 प्रश्न घेतलेले आहोत. आता यानंतर आपल्याला 7वीचा भूगोल या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.